मामाच्या गावाला जाणारी कोळशावरील आगीनगाडी आता धुराच्या रेषा काढत नाहीये। मामाच्या गावाला जाणारी किंवा मुंबईमध्ये फिरणारी लोकल गाडीची धुराच्या रेषा सुद्धा काढत नाही। ती विजेवर धावते। मुंबईमध्ये लोकल विजेवर धावली त्याला यंदा 100 वर्ष झाली आहे। तत्कालीन विटी ते कुर्ला हा पहिला विद्युत मार्ग सन 1920 मध्ये विद्युतीकरणासाठी हालचाली सुरू झाल्या आणि 3 फेब्रुवारी 1925 रोजी विजेवरील पहिली लोकल धावली आणि ती स्वप्नपूर्ती झाली। पश्चिम रेल्वेवर सुद्धा 1928 रोजी पहिली कुलाबा ते बोरिवली उपनगरीय रेल्वे धावली आणि या निमित्ताने पश्चिम रेल्वेवर 100 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आणि याचवेळी प्रदर्शनाच्या माध्यमातून भारतीय रेल्वेचा इतिहास मांडण्यात आला आहे। 100 साल पहले जो जीआईपी रेलवे थी, अब आजकल जो सेंट्रल रेलवे, उससे सबसे पहले इलेक्ट्रिक ट्रेन चली यहाँ मुंबई में और उसके कुछ साल बाद वेस्टर्न जो तब बीबी शहर थी वहां चली। उसी के 100 साल पूरे होने के उपलक्ष्य में ये आयोजन रखा गया। पूरे भारत में मनाया जा रहा है 100 साल भारत में इलेक्ट्रिफिकेशन होने का। और वेस्टर्न रेलवे बहुत जल्द एक छोटा सेक्शन हमारा बचा हुआ है जो इलेक्ट्रिफाइड नहीं है, साबरमती से बोटाड। इसी फाइनेंशियल ईयर में हम पूरा वेस्टर्न रेलवे 100% इलेक्ट्रिफाई हो जाएगा। भारतीय रेल्वेच्या विद्युतीकरणाला 100 वर्ष पूर्ण झालेले आहे। 3 फेब्रुवारी 1925 रोजी पहिली विद्युत लोकल ही मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला या दरम्यान धावली होती आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर यंदा भारतीय रेल्वेकडून हे 100 वर्ष जे आहे ते साजरी करण्यात येत आहे विद्युतीकरणाचं। आणि आपण जर पाहिलं तर पश्चिम रेल्वेवर सुद्धा अशाच पद्धतीने एका खास विशेष अशा प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळते। जर आपण पाहिलं तर पश्चिम रेल्वेवर सुद्धा कुलाबा ते बोरिवली अशी पहिली विद्युत लोकल ही 1928 रोजी धावली होती आणि त्यानंतर आज जर आपण पाहिलं तर या संपूर्ण विद्युतीकरणाला 100 वर्ष झाली। त्याचा इतिहास आणि लेखाजोखा या ठिकाणी पश्चिम रेल्वेकडून मांडण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो। हा बदलता इतिहास आणि महत्त्व जे आहे ते आपण या ठिकाणी या प्रदर्शनीमध्ये पाहू शकतो आणि 100 वर्षाचा इतिहास हा आपल्याला विद्युतीकरणाचा पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोलंकी समित धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।